आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू। एकाच दिवशी दारव्ह्यामध्ये 12 जण पॉझिटिव्ह। कलेक्टर SP दारव्हा येथील प्रतिबंधित क्षेत्रात दाखल। गत 2-3 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लगातार वाढ होत आहे। तसेच मृतांची संख्या देखील वाढत आहे। ही अतिशय चिंताजनक बाब आहे। जिल्ह्यात आणखी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला। त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या एकूण 7 झाली आहे। तर मंगळवारी दारव्हा येथील 12 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले। कोरोनामुळे आज मृत्यू झालेला व्यक्ती हा 60 वर्षाचा आहे। तो सुद्धा दारव्हा येथील रहिवासी असून त्याचा मृत्यू घरीच झाला। त्याचे नमुने तपासणीकरिता यवतमाळ येथे पाठविले असता त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। तसेच मंगळवारी दारव्ह्यातील 12 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून हे सर्वजण सुरुवातीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या अगदी हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील अर्थातच निकटच्या संपर्कातील आहे। पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 6 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे। नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांमध्ये दारव्हा येथील 70 वर्षीय आणि 66 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय, 7 वर्षीय, 12 वर्षीय व 6 वर्षीय मुलांचा देखील समावेश आहे। तसेच 46 आणि 35 वर्षीय महिलांचा, 21, 23, 16 व 12 वर्षीय मुलींचा समावेश आहे। सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 44 झाली असून सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह 197 झाले आहे। यापैकी तब्बल 146 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। जिल्ह्यात एकूण 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे। वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये 42 जण भरती आहेत। कलेक्टर SP दारव्हात दाखल। दारव्हा येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लगातार वाढत असल्याने जिल्हाधिकारी MD सिंग तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक M राजकुमार मंगळवारी दारव्ह्यामध्ये दाखल झाले। यावेळी त्यांनी तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रतिबंधित क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक सूचना दिल्या। तसेच दारव्ह्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व येथे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर गांभीर्याने लक्ष ठेवण्यासाठी पुढील 14 दिवस जिल्हाधिकारी रोज दारव्हा येथे भेट देणार आहेत। यावेळेस ते प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थिती हाताळणार आहे। यापूर्वी यवतमाळ शहरातील इंदिरानगर या प्रतिबंधित क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी रोज भेटी देऊन प्रत्यक्ष फील्डवर बैठका व आढावा घेतला। त्यामुळेच सद्यस्थितीत यवतमाळ शहर हे कोरोनामुक्त होण्यास मदत झाली। यवतमाळ येथून मुकाबला न्यूज 24 करिता प्राध्यापक सय्यद मोहसिन यांची रिपोर्ट।